मोठी बातमी राजकीय वर्तुळातून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। कारण आव्हाड होतील निष्ठावान मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर आज वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये ही बॅनरबाजी सध्या पाहायला मिळते। जितेंद्र आव्हाड समर्थकांनी ही बॅनरबाजी केलेली आहे, त्यामुळे निष्ठावान मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर यावेळी ठाण्यात पाहायला मिळतात। आगळा वेगळा बॅनर जो आहे तो मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष प्रवीण पवार यांच्या माध्यमातून लावलेला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय या बॅनरवरती उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर राहुल गांधी यांचा एकत्रित फोटो लावण्यात आलेला आहे। मात्र या बॅनरवर जो लिहिलेला मजकूर आहे तो राजकीय वर्तुळात चर्चा घडवणारा आहे। निष्ठावंतांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा जितेंद्र आव्हाड हे नाव आघाडीवर असेल। सत्तेसाठी लाचार न होणारा, विचारांची तडजोड न करणारा ठाणेकरांना आव्हाड साहेबांच्या रूपाने निष्ठावान मुख्यमंत्री भेटणारच, अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। एकंदरीतच अनेक बॅनर जे आहेत ते आज जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले आहेत। मात्र मुख्यमंत्री पद मिळणार किंवा भेटणारच अशा प्रकारचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत प्रवीणजी पवार आहेत। आणि आपण पाहिलं असेल ठाणेकरांची एक इच्छा आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये एक इच्छा आहे, वातावरण आव्हाड साहेबांच्या बाजूने आहे की आव्हाड साहेबांच्या रूपाने आम्हाला एक निष्ठावान मुख्यमंत्री भेटावा। ही ठाणेकरांची इच्छा मी बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे की एक निष्ठावान मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राला भेटावा ही इच्छा। नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर आज जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाण्यामध्ये अशाच प्रकारची बॅनरबाजी जी आहे ती होताना पाहायला मिळते। मात्र जितेंद्र आव्हाड हे निष्ठावान मुख्यमंत्री ठाणेकरांना मिळतील अशा प्रकारच्या आशयाचे बॅनर देखील या ठाण्यामध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।